नमस्कार, मी विक्रांत नालवडे. मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे. आज दिनांक 6 जून 2024 गुरुवार. चेंबूरमध्ये सिलेंडर ब्लास्ट होऊन 10 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई फायर ब्रिगेडकडून ही माहिती देण्यात आली आहे. सध्या जखमींना उपचारासाठी नजीकच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे. ही घटना आज सकाळची असून स्थानिक प्रशासन घटनास्थळी मदत आणि बचाव कार्यासाठी पोहोचलं आहे. या ब्लास्ट मागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही. उत्तराखंडच्या उत्तरकाशीमधील सहस्त्रताल शिखरावर चढाई करण्यासाठी गेलेल्या गिर्यारोहकांच्या मोठ्या समूहातील 9 जणांचा खराब हवामानामुळे मृत्यू झालाय. 4400 मीटर उंचीवर असलेल्या सहस्त्रताल शिखर आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून वातावरण खराब आहे. याच दरम्यान महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील काही गिर्यारोहकांचा एक मोठा समूह या शिखरावर चढाई करण्यासाठी गेला होता. थंडीमुळे गिर्यारोहकांच्या या समूहातील 4 महिलांसह 5 जणांची प्रकृती खालावून मृत्यू झालाय. याबाबतची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने जमिनीवरून आणि हवाई मार्गाने बचाव कार्याला सुरुवात केली. हवाई दल, NDRF आणि खासगी हेलिकॉप्टरच्या मदतीने या गिर्यारोहकांना वाचवण्यासाठी बचाव मोहीम हाती घेण्यात आली. दरम्यान या बचाव पथकांना काही प्रमाणात यश मिळालं असून त्यांनी या गिर्यारोहकांच्या समूहातील 11 जणांची सुटका केली. मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या आणि नागरिकांना आनंदाची बातमी आहे. मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल झाला. तळ कोकणात मान्सूनचे आगमन झाले असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये रिमझिम पाऊस पडत आहे. मान्सून राज्यात दाखल झाल्यामुळे नागरिकांना प्रचंड आनंद झालाय. काही ठिकाणी मात्र उन्हाचा जोर कायम असून तापमान स्थिर आहे. अशा ठिकाणी अद्यापही उकाडा अजून कायम आहे. राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत. अशातच निवडणूक निकालानंतर उद्या महाराष्ट्र काँग्रेसची बैठक पार पडणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या बैठकीसाठी सांगलीतून अपक्ष निवडणूक लढवलेले विशाल पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच सांगलीचे विशाल पाटील हे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेणार आहेत. सांगलीच्या जागेवरून शिवसेना आणि काँग्रेसमधील चढाओढ ते विशाल पाटलांनी अपक्ष निवडणूक लढवून मिळवलेला विजय या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विशाल पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यातील भेट महत्त्वाची मानली जाते. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडवली. देवेंद्र फडणवीस हे पेशवाईतल्या आनंदीबाईप्रमाणे वागत आहेत. महाराष्ट्रात सोडाचं आणि बदल्याचं राजकारण देवेंद्र फडणवीसांनी सुरू केलं. ते यापूर्वी कधीच नव्हतं. लोकसभा निवडणुकीत लोकांनी त्यांच्या फडतूस राजकारणाचा बदला घेतला. मराठी माणसाला महाराष्ट्राचा नाश करणारं राजकारण नको होतं. आता जे देवेंद्र फडणवीसांच्या मागे धावत आहेत ते सगळे चमचे हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली.